पुढचा प्रश्न असा येऊ शकतो, पूर्ण स्थिरता कधी येते? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक साधकाला कधीतरी पडतो. पण अष्टावक्रच्या दृष्टीनं पाहिलं तर या प्रश्नातच एक सूक्ष्म चूक आहे. कारण स्थिरता ही येणारी गोष्ट नाही. जे येतं आणि जातं ते स्थिर असूच शकत नाही. म्हणून अष्टावक्र थेट सांगतो, स्थिरता मिळवायची नसते. फक्त अस्थिरता ज्याला लागते तो मी तपासायचा असतो. आपण सामान्यतः असं समजतो की स्थिरता म्हणजे मन कायम शांत राहील, राग येणार नाही, दुःख येणार नाही, कधीही गोंधळ होणार नाही. पण ही एका अवस्थेची कल्पना आहे, सत्याची नाही. कारण जर स्थिरता ही अवस्था असती तर तीही येत असती, जाती असती आणि टिकवावी लागली असती. पण जे टिकवावं लागतं ते स्वातंत्र्य नसतं. अष्टावक्रच्या दृष्टीनं खरी स्थिरता म्हणजे अस्थिरतेला मी न मानणं. विचार येतात, भावना उठतात, राग येतो, गोंधळ होतो, पण आतून असं वाटत नाही मी बिघडलो. कारण आता स्पष्ट दिसतं की जे हलतं ते मन आहे, मी नाही. अष्टावक्र याला साक्षी म्हणतो. साक्षी म्हणजे मनाला थांबवणं नाही. साक्षी म्हणजे मन चालू असतानाही त्याच्याशी ओळख नसणं. जसं आकाशात ढग येतात आणि जातात, ढग बदलतात, आकाश बदलत नाही. तसंच विचार आणि भावना बदलतात, पण जाणणं बदलत नाही. लोक सहसा इथे चुकतात. ते म्हणतात, माझी स्थिरता अजून कमी आहे. मला अजून खोल जायचं आहे. माझं ज्ञान अजून पक्कं नाही. पण हा सगळा प्रयत्न एक गोष्ट टिकवतो. मी अजून अपूर्ण आहे. आणि जिथे हा मी सुधारायचा आहे, हा विचार जिवंत आहे, तिथे शोध संपत नाही. अष्टावक्रचा मुद्दा अगदी साधा आहे. तू आधीपासूनच त्या जाणण्यामध्ये स्थिर आहेस. फक्त मन हलतं. आणि तू मनाला मी समजतोस. जेव्हा ही चूक दिसते, तेव्हा एक सूक्ष्म बदल होतो. अडखळणं थांबत नाही, पण अडखळणं प्रॉब्लेम राहत नाही. आधी असं वाटायचं, हे चुकलं. नंतर दिसतं, हे घडलं. या छोट्या बदलात मोठं स्वातंत्र्य आहे. कारण आता जीवनाला दुरुस्त करायची घाई राहत नाही. जीवन वाहत राहतं आणि त्यामध्ये जाणणं शांत असतं. पूर्ण स्थिरता म्हणजे काहीही न हलणं नाही. पूर्ण स्थिरता म्हणजे जे हलतं ते मी आहे ही चूक ओळखणं. जिथे अजून प्रश्न आहे, मला अजून स्थिर व्हायचं आहे, तिथे शोधक अजून आहे. आणि जिथे शोधक नाही, तिथे जी साधी शांत उपस्थिती आहे, तिलाच आपण स्थिरता म्हणतो. तिथे काही साधायचं उरत नाही. फक्त जीवन जसं आहे तसं वाहत राहतं. आता अष्टावक्र गीतेचा एक खूप सूक्ष्म पण निर्णायक मुद्दा पाहू. अष्टावक्र गीता जणू असं सांगते, तुम्ही ज्या चष्म्यातून जग बघत आहात, तोच चष्मा तुम्ही शोधत आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ज्यामुळे शोध शक्य आहे, त्यालाच आपण बाहेरची वस्तू समजून शोधतो. म्हणजे शोध करणारी जाणीवच शोधाची वस्तू बनते. आणि इथेच भ्रम निर्माण होतो. चष्म्याचं उदाहरण कल्पना कर. तुझ्या डोळ्यावर चष्मा आहे. पण तू विसरलास की चष्मा घातला आहेस. मग तू सगळीकडे चष्मा शोधायला लागतोस. घरात शोधतोस, टेबलावर शोधतोस, बॅगमध्ये शोधतोस. पण एक प्रश्न आहे. तू चष्मा शोधतोयस कशाने? उत्तर आहे डोळ्यांनी, ज्यावर चष्मा आधीच आहे. म्हणजे चष्मा नसता तर शोधच शक्य नव्हता. पण तरीही तू त्यालाच बाहेर शोधतोयस. अद्वैतात चष्मा म्हणजे काय? अद्वैताच्या भाषेत चष्मा म्हणजे जाणीव, अवेअरनेस. डोळे म्हणजे अनुभव. शोध म्हणजे साधना, विचार, ध्यान. तू म्हणतोस, मला आत्मा सापडावा. पण समस्या अशी आहे की आत्मा म्हणजेच जाणीव. आणि शोध घ्यायला तू वापरतोयस तीच जाणीव. म्हणूनच आत्मा बाहेर शोधणं हीच मूलभूत चूक आहे.
शोध का फसतो? कारण मनाची सवय अशी आहे. मन नेहमी ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू शोधतं. काहीतरी सापडेल, काहीतरी दिसेल, काहीतरी अनुभव येईल. पण अद्वैत म्हणतं, आत्मा ऑब्जेक्ट नाही, तो सब्जेक्ट आहे. मन म्हणतं, मला काहीतरी मिळेल. पण अद्वैत म्हणतं, ज्याला काही मिळतं तो तू नाहीस. ज्यामुळे सगळं मिळू शकतं तोच तू आहेस. अष्टावक्र गीता इथे काय करते? अष्टावक्र गीता शेवटी साधना, शोध, प्रयत्न यांनाही प्रश्न विचारते. कारण साधना म्हणजे अजूनही ही कल्पना, मी शोधणारा आहे. आणि जर तू अजूनही शोधणारा असशील तर तू स्वतःला अजून हरवलेलं समजतोयस. अष्टावक्र इथेच भ्रम तोडतो. मग योग्य दृष्टी काय? इथे काही नवीन करायचं नसतं. फक्त हे स्पष्ट व्हायचं, मी अनुभव नाही, मी विचार नाही, मी शोध नाही. मी ते आहे ज्यात अनुभव, विचार आणि शोध घडतात. आणि ते मिळत नाही, नवीन निर्माण होत नाही, कधीच हरवत नाही. एक अतिशय सूक्ष्म वाक्य. तू ज्याच्याकडे पाहतोयस तो वेगळा नाही. तू ज्या जागेतून पाहतोयस तोच आहे. म्हणजे शोध करणारा आणि शोधाची वस्तू हे दोन नाहीत. हीच अद्वैताची किल्ली आहे. मग शोध कधी संपतो? शोध तेव्हा संपत नाही जेव्हा उत्तर मिळतं. शोध तेव्हा संपतो जेव्हा मी शोधतोय ही गरजच गळून पडते. आणि तेव्हा काही नवीन मिळत नाही. फक्त जे नेहमी होतं ते स्पष्ट दिसायला लागतं. अंतिम निष्कर्ष असा आहे, अष्टावक्र गीता असं सांगत नाही, तू आत्मा शोध. ती सांगते, तू शोधणारा आहेस हीच चूक आहे. जेव्हा ही चूक दिसते तेव्हा शोध शांत होतो. आणि मग प्रश्न कमी पडतात, उत्तरांची गरज राहत नाही. फक्त जसं आहे तसं दिसतं.